तर उद्या लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा स्मृती दिन आहे। यावेळेला पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर जाऊन तयारीचा आढावा घेतलेला आहे। यावेळी पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावर जाऊन त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीवरती त्या नतमस्तक ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। मुंडेंचा स्मृती दिन आहे, या अनुषंगाने या ठिकाणी आता तयारी केली आपण स्वतः पाहणी केलेली, काय सांगाल? तयारी दरवर्षीप्रमाणे आहे। मागच्या वर्षी इलेक्शनचे निकाल असल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम फार छोटेखानी घेतला होता। आताही कार्यक्रम हा घरगुतीच आहे, डोक महाराजांचं कीर्तन आहे आणि आम्ही दरवर्षी घेतो, रक्तदान शिबिर घेतो, आरोग्य शिबिर घेतो। तसं आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असंही आहे आणि फार मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम राज्यभर आम्ही राबवत आहोत, तर तोही कार्यक्रम आहे। स्वतः पर्यावरण मंत्री आपण दुपारी घोषणा केली की पर्यावरण मुक्त हा उद्याचा कार्यक्रम असणार आहे, प्लास्टिक मुक्त कार्यक्रम असणार आहे, कसं असणार नेमकं ते? आता आमचा प्रयत्न असा आहे बघा, प्लास्टिक मुक्त करणं एवढं सोपं नाही, कारण सगळ्यांना ती सवय झाली आहे, स्वस्त पडतं ते एकल प्लास्टिक। तर आमचा प्रयत्न आहे की प्लास्टिक नसावं, थोडा खर्च जास्त झाला तरी चालेल पण प्लास्टिक वापरायचं नाही। तर आम्ही जेवायला पण लोकांना ज्या प्लेट्स वगैरे आम्ही केल्यात त्याच्यामध्ये कुठेही प्लास्टिकचा वापर करायचा नाही, पाण्याच्या ग्लासांमध्ये पण ते प्लास्टिक जे होणार नाही रिसायकल किंवा डिकम्पोज असं वापरायचं नाही असं ठरवलं आहे। तर आमचा प्रयत्न आहे जितकं कमी होईल वरचेवर, म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत अजून त्याच्यात यश येईल, पण यावर्षी पण आम्ही एकल प्लास्टिकचा उपयोग पूर्णपणे टाळण्याचा निर्णय। कॅमेरा पर्सन युनससह मी संभाजी मुंडे, TVN मराठी, परळी।